ओम नमः शिवाय नमः. श्री शिवलीलामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्था पूर्ण स्त्री बाल वृद्ध तरुण सर्वी शिवकीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अणुमात्र तो अंत्यजाहुनी अपवित्र. तो लेविला वस्त्रे अलंकार जेवी प्रेत शृंगारिले. तेणे भक्षिले जे अन्न जैसे पशु भक्षिती यथेष्ट तृण. जैसे मयुरांगी नयन तैसेची नेत्र तयाचे. वल्मिक छिद्रवत कर्ण द्रुमशाखावत हस्तचरण. त्याची जननी व्यर्थ जाण विऊनी वांझ जाहली. जो शिव भजना विण तो जावो समुद्रात बुडोन. अथवा भस्म करो वडवाग्न का सर्पडंखो तयासी. तरी श्रवणी धरावी आवडी जैसी पिपिलिका गुळासी न सोडी. अर्ध तुटे परी न काढी मुख तेथुनी सर्वदा. की चुकला बहुत दिवस सुत तेवढाची पोटी प्रीतिवंत. त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात धावती जेवी माता पिता. अमृताहुनी व्राड गोष्टी लागती करणासी गोड. तैसे कथा श्रवणी ज्याचे न पुरे कोड सर्व टाकोनी जाईजे. गावासी गेला प्राणनाथ प्रिया पतिव्रता वाट पहात. तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया. निर्धनासी सापडे धन की जन्मांधासी आले नयन. की तृषेने जाता प्राण शीतळ जीवन मिळाले. ऐसे ऐकावया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून. चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावे. वक्ता पंडित चातुर्य खाणी नमावा तो सद्गुरु म्हणोनी. की हा शंकरची मानुनी धरिजे पूजनी सादर. सुरभीच्या स्तनांतुनी अवधारा सुटती जैसा सुधारस धारा. तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे. वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत. नसते कुतर्क घेवोनी चित्त न शिणवावे सर्वथा. न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे. उगेच छळिता पामरे तरी ते पिशाच जन्म पावती. वक्त्यासी छळिता अवधारा तरी दोष घडे त्या नरा. पुराणिका वेगळे नमस्कारा न करावे सभेत कोणासी. मध्येची टाकुनी कथा श्रवण उगासी गर्वे जाय उठोन. तरी अल्पायुषी जाण संसारी आपदा बहुभोगी. कुटील खळपापी धूर्त तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ. दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परिणवज्वरिता विषवत होते. तैसा श्रवणी बैसोन कुतर्क घेऊनी करी कथा खंडन. त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी कारण पुढे केले. कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र. कथेची फलश्रुती साचार तरीच पावती बैसता. वस्त्रे अलंकार दक्षिणासहित वक्ता पूजावा प्रीती अत्यंत. धन देता कोश बहुत भरे आपुला निर्धारे. रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत. अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोतयांची वाढतसे. एवं पूजिता षोडशोपचार तेणे तुष्टमान होय उमावर. जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती. त्यासी कदा नाही दरिद्र शेवटी स्वपदाने येईल भालचंद्र. कथेसी येता पाऊले टाकी निर्धार पापसंहार पदोपदी. मस्तकी उष्णिष घालुनी ऐकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती. म्हणाल उष्णिष काढिताने सभेप्रती तरी मुख्य पल्लव सोडावा. जे विडा घेऊनी ऐकती तरी यमकिंकर त्यासी जाचिती. नाना यातना भोगविती मूळ व्यासवचन प्रमाण हे. एक बैसती उगेची श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी. अंतर सद्गद नेत्री यावे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल.
वरी जीवन काय व्यर्थ लावून, जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण. तेथे घडता जागरण, निद्रा नये प्राणिया. निद्रा लागली दारुण, तरी उभे ठाकावे कर जोडून. निद्रा न येतो उपाय करून, मुख्य श्रवण करावे. वक्त्याहुनी उंच आसन तत्वता, तेथे न बसावे धरुनी अहंता. हे न मानिती ते काग तत्वता, जगपुरीश भक्षिती. जे बैसती वीरासन घालून, ते होती वृक्ष अर्जुन. पाय पसरती त्यासी सूर्यनंदन, शुष्क काष्ठे जोडी बळे. जे सांगताही न ऐकती, बळेची जेठा घालुनी बैसती. त्यासी यमदूत बांधोनी नेती, नेऊनी टाकीती नरक कुंडी. जो श्रवणी निजे दाटून, तो उपजे अजगर होऊन. बैसे नमस्कार केलिया वाचून, वंशवृक्ष होय तो. कथेत बोले भलत्या गोष्टी, तो मंडूक होय सदा वटवटी. हर्षे टाळिया न वाजवी हटी, होय कष्टी संसारी. जे शिवकीर्तन हेळसिती, ते शतजन्मी सारमेय होती. दुरुत्तरे बोलती निश्चिती, जन्मा येती सरड्याच्या. जे श्रवणी न होती सादर, ते अन्यजन्मी होती सुकर. जे उच्छेदिती शिवचरित्र, ते वृकयोनी पावती. वक्त्यासी देता आसन, शिवसन्निध्य बैसे जाओन. वस्त्रे देता अन्न, प्राप्त होय तया ते. करिता कथा पुराण श्रवण, भक्ती वैराग्य ये अंगी पूर्ण. यदर्थी कथा सुगम जाण, जेण अनुतापे उपजे मनी. दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ, त्याचे नाव मुळीच बाष्कळ. सर्व धर्म विवर्जित केवळ, स्त्री पुरुष जारकर्मी. धर्म नाहीच अनुमात्र, अनाचारी परम अपवित्र. जपतप विवर्जित अग्निहोत्र, वेदशास्त्र कैचे तेथ. वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र. एक नाही तरी साचार, एकाक्षतयासी बोलिजे. वेदशास्त्र उभयहीन, तो केवळ अंधची जाण. असो त्या नगरीचे लोक संपूर्ण, सर्व लक्षणी अपवित्र. तस्कर चहाडा आणि जार, मद्यपी मार्गघ्न दुराचार. माता पितयांचा द्रोह करणार, एवं सर्व दोषयुक्त जे. त्या ग्रामीचा एक विप्र, नाम तयाचे विदुर. वेश्येसी रत अहोरात्र, काम कर्दमी लोळत. त्याची स्त्री बहुला नाम, तीही जारिणी अपवित्र परम. एके जारासी असता सकाम, भ्रतारे जपोनी धरियेली. जार पळाला सत्वर, तीस भ्रतारे दिधला मार. यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार, देता बोले काय ते. म्हणे तू झालासी जार, मीही तेची करीते निरंतर. मग बोले तो विप्रविदुर, तुवा द्रव्य अपार मिळविले. ते द्रव्य दे मज लागून, मी देईन वारांगणेसी नेऊन. ती म्हणे मी देऊ कोठून, ऐकता मारी पुढती तो. मग तिचे अलंकार हिरोनी घेत, घरची सर्व संपत्ती नेता. ते वारांगणेसी देत, तेही समर्पी जाराते. ऐसे दोघेही पाप आचरत, तो विदुर विप्र पावला मृत्यू. यमदूती नेला मारित, बहुत जाचिती तया ते. कुंभीपाकादी परम दुःख, भोगुनिया तो शतमूर्ख. मग विंध्याचळाच्या दरीत देख, भयानक पिशाच जाहला. आळे पिळे अंगासी देत, हिंडे क्षुधा तृषा पीडित. रक्तवर्ण अंग त्याचे समस्त, जेवी शेंदूर चर्चिला. वृक्षासी घेत टांगून, सवेची हात देत फिरेवन. रक्तपिती भरोन, सर्वांग त्याचे नासले. कंटकवन परम दुर्धर, न मिळे कदा फळमूळ आहार. आपुल्या पापाचे भोग समग्र, भोगी विदुर विप्रतो. इकडे बहुला धवरहित, एक होता तियेसी सुत. तो कोणापासून झाला त्वरित, ते स्मरण नाही तियेसी. तवा आले शिवरात्री पर्व, गोकर्ण यात्रेसी चालिले सर्व. नाना वाद्ये वाजती अभिनव, ध्वज पताका मिरविती. शिवनामे गर्जती दास, वारंवार करीती घोष. कैसा उरेल पापलेश, सर्वदा निर्दोष सर्वजन. त्यांच्या संगती बहुला निघत, सवे घेऊनी धाकटा सुत. गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत, झाले पुनीत सर्वजन. बहुलेने स्नान करून, घेतले महाबळेश्वराचे दर्शन. पुराण श्रवणी बैसली येऊन, तो निरूपण निघाले.
जीवनीता जारीन तीस यमदूतने ती धरोन, लोह परिघ तप्त करून स्मरगृहा माझी घालिती. ऐसे बहुला ऐकोनी भयभीत झाली तेची क्षणी, अनुताप अंगी भरोनी रडो लागली अट्टाहासे. मग पुराणिकासी समस्त आपुला सांगे वृत्तांत, झाले जे जे पापाचे पर्वत ते निज मुखे उच्चारी. अंतकाळी यमकिंकर ताडन करतील मज अपार, ते वेळी मज कोण सोडविनार दुःख अपार सोसू किती. स्वामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचार, गळापाश घालून यमकिंकर करीती मार तप्तशास्त्रे. नाना परी विटंबिती असी पत्रवनी हिंडविती, उफराटे बांधोनी टांगिती नरककुंडी अधोमुख. ताम्रभूमी तापवुनी त्यावरी लोळविती नेऊन, तीक्ष्ण शस्त्रे आणोनी पोटा माझी खोविती. तीक्ष्ण धूम्र करून वरी टांगिती नेऊन, भूमीत मज रोवून तप्तशरे मार करीती. तप्तशूळावरी घालिती पायी चंडशिळा बांधिती, महानरकी बुडविती सोडवी कोण तेथुनी. बहुलेसी गोडन लागे अन्न दुःख रडे रात्रंदिन, म्हणे मी कोणासी जाऊ शरण आश्रय धरू कोणाचा. कोण्या नरकी पडेन जाऊन मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण, सद्गुरु मज तारी येथून आले शरण अनन्य मी. मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रति सत्वर, शिवलीलामृत सुरस फार श्रवणी करवी शिवद्वारी. मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखे ऐकिला प्रेमयुक्त, श्रवण भक्ती अवध्यात श्रेष्ठ ऐसे जाणीजे. सत्संगे होय निस्संगे, निस्संगे निर्मोह सहज मग, निर्मोहत्वे निश्चित उद्वेग कैचा मग तयासी. बहुला झाली परम पवित्र शिवनाम जपे अहोरात्र, दोष नवरे तीळ मात्र शुचिर्भूत सर्वदा. तव्याचा जाय बुरसा मग तो सहजची होय आरसा, की लोह लागता परिसा चामी कर सहजची. की अग्नीत काष्ठ पडले मग सहजची अग्निमय झाले, गंगेसी वोहळ मिळाले गंगाजळ सहजची. जप करिता पाप जाय निशेष, ज्ञानाहुनी ध्यान विशेष, श्रवणाहुनी मननास सतेजता सहजची. मननाहुनी निदिध्यास त्याहुनी साक्षात्कार समरस, मग तो शिवरूप निर्दोष संशय नाही सर्वथा. बहुला निर्दोष होऊन श्रवणे झाली सर्व पावन, जिव्हेने करू लागली शिवकीर्तन मग कैचे बंधन तियेसी. श्रवणे थोर पावन होते श्रवणे याची जन्मी मुक्त, नलगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्वही. ज्यासी मिळे सत्समागम श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन, नलगे अष्टांग योग साधन करावे श्रवण अत्यादरे. योग याग व्रत साधन नलगे काहीच करावे जाण, नवविद्या भक्ती पूर्ण श्रवणेची हाता येतसे. चारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची पावन परम, असो बहुलेसी संत समागम सर्वांहुनी थोर वाटे. गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री, जटावल्कला जीनधारी तीर्थी करी नित्य स्नान. सर्वांगी भस्म लेपन करी पुण्य रुद्राक्ष धारण, सर्व प्राप्त सोडोनिया जाण गुरुसेवा केली तिने. नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन, तेथीचा महिमा विशेष पूर्ण तृतीयाध्यायी वर्णिला. स्वयाती कीर्ती पुष्टीवर्धन बहुलेने तिन्ही देह जाळून, तेची भस्म अंगी चर्चून झाली पावन शिवरूपी. शंकरे विमान धाडिले ते काळी बहुला शिवपदा प्रती नेली, एवढी पापिन उद्धरली चतुर्दश लोक नवल करीती. सदाशिवा पुढे जाऊन बहुलेने केले बहुत स्तवन, मग अंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न हिमनग कन्या. म्हणे इच्छित वर माग त्वरित, येरी म्हणे पती पडला अधोगतीत. कोठे आहे न कळे निश्चित पावन करोणी आणि येथे.
मग ते त्रिजगज्जननी अंतरी पाहे विचारुनी, तो विंध्याचळी पिशाच होऊनी रडत हिंडे पापिष्ट. मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सवे तुंबर घेऊनी, पतिसाणी विंध्याद्रिहुनी श्रवण करवी शिवकथा. मग गेली विंध्याचळा तव पिशाच नग्न देखिला, धरोनी वृक्षासी बांधिला तुंबरे बळे करोनिया. मग वल्लकी काढून सप्तस्वर मेळवून, आरंभिले शिवकीर्तन ऐकता पशुपक्षी उद्धरती. शिवकीर्तन रसराज तुवरे मात्रा देता सतेज, सावध झाला विदुरद्विज म्हणे मज सोडा आता. मग सोडताची धावोन धरिले तुंबराचे चरण, म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापिया ते. स्त्रियेसी म्हणे धन्य तू साचार केला माझा आजी उद्धार. मग तू वरे शिवपंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशिला, त्याचा करिता जप तव विमान आले सतेज रूप. विदुर झाला दिव्य रूप स्त्री सहित विमानी बैसला, आणिली शिवापाशी मिरवित दोघेही शिवचरणी लागत. लवण जळी विरत तैसी मिळत शिवरूपी, जळी विराली जळगार नभी नादविरे सत्वर. तैसी बहुला आणि विदुर शिवस्वरूप जाहली, ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी. ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होऊनिया, शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण. भस्मलेपने उद्धरोने गेली किती संख्या नाही, भस्मातुनी निघाला भस्मासुर शिवद्रोही परम पामर. त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांग कैसे, हे शिवपुराणी कथा सुरस श्रोती ऐकावी सावकाश. कैलासी असता महेश प्रदोष काळी एकदा, भस्म स्वकरी घेऊन अंगी चर्चा उमारमण. तव एक खडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेविला, नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर. नाम ठेविले भस्मासुर उभा सदा कर जोडुनी, म्हणे वृषभध्वजा सदाशिवा मज काही सांगिजे सेवा. शंभू म्हणे मज नित्य येधवा चिता भस्म आणोनी देईजे, नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम. ऐसी आज्ञा होता परम भस्मासुर संतोषला, कर्मभूमीस नित्य येऊन वसुंधरा शोधी संपूर्ण. जो शिवभक्त परायण लिंगार्चन घडले ज्यासी, शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिवकीर्तन सुरस. त्याचेची भस्म भवानीश अंगीकारी आदरे, जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडांची करीमाळ. स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ राहे तेथे, लोक स्मशानाहुनी घरी येती वैराग्य जाय विषये जडी प्रीती. म्हणून उमावल्लभे वस्ती केली महास्मशानी, पंचभूते तत्वांसहित पिंड ब्रह्मांड जाळोनी समस्त. सर्व निरसुनी जे उरत स्वात्मसुख भस्म तेची, तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ ते भस्मचर्ची दयाळ. तो अमूर्त मूर्त कृपाळ षड्विकार रहित जो, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते निधन षड्विकार समस्त. शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो, जो षड्गुण ऐश्वर्य संपन्न यश श्री कीर्ती विज्ञान. औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना, आणिक षटचिन्ह मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित. कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै, या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद. माया चक्र चाळक शुद्ध त्रिविध भेद रहित जो, भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन. तेणे भस्मासुर निर्मुन धाडिला भस्म आणावया, ऐसे नित्य आणिता चिता भस्म असुर मातला मदे परम. गोब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे संहारुनिया टाकू हे, हे संहारुनिया सकळ असुरा राज्य करावे सबळ. जाऊनिया निर्जर मंडळ शुक्र कमलोद्भव जिंकावे, विष्णू आणि धुर्जटी हेही संहारावे शेवटी.
त्रिभुवन जिंकिल्या पाठी मीच इंद्र होईन. ऐसी मनी बांधोनी गाठी कैलासा गेला तो कपटी. म्हणे ऐकतोस धुर्जटी भस्मसृष्टी न मिळे कोठे. 4 लक्ष मनुष्य योनी पाहे नित्य 1.25 लक्ष घडामोड होये. शोधिली सर्व अवनी हे परी भस्म शुद्ध न मिळेची. ऐसी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा टळतो नित्यनेम. तुझ अर्पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगम असे. म्हणे हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुरच्छेदना. उमावल्लभा नागभूषणा वरप्रदान दे माते. मज देई एक वर ज्याच्या माथा ठेविन कर. तो भस्म व्हावा निर्धार कार्य फार साधे येणे. म्हणून लोटांगण घालित इतुके माझे चालवी व्रत. निष्कपट शिव भोळानाथ वरस द्यावया सिद्ध झाला. मग बोले हिमनग राजकुमारी हा नष्ट परम दुराचारी. यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारे. महाशब्द करावयाची हौस तो पातला फाल्गुन मास. आधीच वाट पाड्या चोरास निरोप दिधला भूभुजे. आधीच जार कर्मीरत त्यासी प्रभुत्व दिधले स्त्रीराज्यात. की मद्यपियासी दावित सिंधीवन साक्षेपे. मर्कटासी मद्यपान त्यात झाले वृश्चिक दंशन. त्याही वरी भूत संचरले दारुण मग अन्योन्यवते जेवी. या लागी हा तामसी असुर यासन द्यावा कदापि वर. षडास्य गजास्य वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे. परम भोळा शंकर आमचे लेकरू भस्मासुर. यासी द्यावा अगत्यवर तो अन्यत्र रहाटी न करीच. म्हणे बाळका तुझ दिधलावर ऐसे ऐकतची असुर. उडे नाचे आनंदे थोर त्रिभुवना माझी न समाये. मृत्यूलोकासी आला सत्वर मग करीत चालिला संहार. संत भक्त गोविप्र शोधून भस्म करीतसे. मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लगे वेळ. ऋषी चक्र शोधूनी सकळ भस्म करी एकदाची. 56 देश शोधित चमूसहित भूभुज समस्त. भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढवला. कुटुंबासहित ब्राह्मण गिरीविवरी बैसती लपोन. पृथ्वी उद्ध्वस्त संपूर्ण बाहेर कोण न फिरेची. जैसा शेन पक्षी अकस्मात पक्षी धरोन संहारित. तैसा अंतरिक्ष येवोनी त्वरित मस्तकी हस्तस्पर्श करी. महायोद्धा रणपंडित समरी जिंकी कृतांत. परी भस्मासुरा पुढे बलहत काहीच न चले युक्ती त्या. जैसा पाखांडी खळतत्वता तो नावरे बहुता पंडिता. तैसी त्या असुरा पुढे पाहता नचले युक्ती कवनाची. असुर करीतो नित्य संहार शिवासी न कळे समाचार. भस्म नेऊनी देसत्वर महानम्र होय तेथ. सवेची ये मृत्यूलोका मनी धरिला ऐसा अवाका. त्रिदशांसहित शचीनायका भस्म करावे यावरी. मग कमलोद्भव कमलाकर शेवटी भस्म करावा गंगाधर. उमा त्रिभुवनात सुंदर हिरोनी घ्यावी वृद्धाची. पृथ्वी पडली उद्ध्वस मिळाल्या प्रजा ऋषी आसमास. सर्वांचे भय पावले मानस पुरुहुतास शरण आले. मग मघवा सकळांसहित पद्मजाप्रती गाऱ्हाणे सांगत. तो म्हणे क्षीराब्धी जामात त्यास सांगू चला आता. अक्षज नाम इंद्रिय ज्ञान तेजाने केले आधी दमन. म्हणून अधोक्षज नाम त्या लागून अतिंद्रिय द्रष्टा तो. ऐसा जो अधोक्षज जवळी केला वैकुंठराज. गाऱ्हाणे सांगती प्रजाद्विज भस्मासुराचे समस्त. मग समस्तासहित नारायण शिवाजवळी सांगे वर्तमान. भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही. उरलो आम्ही समस्त इतुक्यांचाही करील अंत. सदाशिवा तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हा ते. हैमवती करी जतन ऐकोनी हासला भाललोचन. म्हणे भस्मासुरासी मरण जवळ आले यावरी. तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर ऐसे बोले जो कर्पूर गौर. तो अकस्मात आला असुर भस्म घेऊन ते धवा.
आपुले गाऱ्हाणे आणिले येथ, मिळाले ते देखिले समस्त. असुरमान तुकवीत, सरड्या ऐसी तयांवरी. म्हणे जे आले येथ, उद्या भस्म करीन समस्त. मग क्रोधे बोले उमानाथ, भस्मासुरासी ते धवा. अरे तू अधम असुर, केला पृथ्वीचा संहार. तुझ आम्ही दिधला वर, परिणाम त्याचा बरा केला. असुर क्रोधे बोले ते समयी, तुझी सुंदर दारा मज देई. नातरी तव मस्तकी लवलाही, हस्त आताची ठेवितो. भवानी उठोनी गेली सदनात, असुर ग्रीवा तुकावित. शिवाच्या माथा ठेवोनी हस्त, तुझ नेईन क्षणार्धे. शिवमस्तकी ठेवावया कर, वेगे धाविन्नला भस्मासुर. प्रजा आणि ऋषीश्वर, पळू लागले दश दिशा. जो भक्तजन भवभंग, माया लाघवी उमारंग. पळता झाला सवेग, घोरांदर वन घेतले. पाठी लागला भस्मासुर, म्हणे जो गाड्या उभा धरी धीर. आजी तुझा करीन संहार, रक्षा लाविन अंगासी. वेदशास्त्रान कळे पार, माया चक्र चाळक अगोचर. त्यासी पामर भस्मासुर, धरीन म्हणे निजबळे. जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान, सनकादिकांचे देवतार्चन. त्यासी भस्मासुरा आपण, धरीन म्हणे पुरुषार्थे. त्यासी वाटे धरीन मी आता, दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा. ऐसा कोटी वर्षे धावता, न लगे हाता सर्वेश्वर. उणे पुरे शब्द बोलत, शब्दा नातुडे गिरिजाकांत. तर्क कुतर्क करिता बहुत, हाक फोडिता नातुडे. वेदशास्त्रांचा तर्क चाचरे, घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे. सकळ विद्या घेता एकसरे, मदनांतक नाटोपे. जे प्रेमळ शुद्ध भाविक, त्यांचा विकला कैलास नायक. उमे सहित त्यांचे घरी देख, वास करी सर्वदा. तप बल विद्या धन, या बळेक धरू म्हणता ते मूर्ख पूर्ण. कल्पकोटी जन्म मरण, फिरता गणित न होय. असो अहंकारे भस्मासुर, धावता नाटोपे शंकर. इकडे भवानी इंदिरावर, बंधू आपला स्तवी तेव्हा. म्हणे कमलोद्भव जनका, कमलनयना. कमलनाभा मूरमर्दना, कमलधारका कमलशयना. कमलाभरणा कमला प्रिया. जगद्वंद्या जगद्व्यापका, जनजरा जन्म मोचका. जनार्दना जगरक्षका, जगदुद्धारका जलाब्धी शयना. ऐसे ऐकता माधव, मोहिनी रूप धरोनी अभिनव. शिव मनरंजना केशवा, आडवा आला असुरा ते. शिवन्यग्रोध होऊनी देख, दुरुनी पाहता झाला कौतुक. मोहिनी देखता असुर निशंक, भुलोनी गेला ते धवा. विमानी पाहती समस्त देव, म्हणती हे कैचे रूप अभिनव. अष्टनायिकांचे भैरव, चरणांगुष्ठी न तुळेची. नृत्य करीत मोहिनी, असुर तन्मय झाला देखोनी. म्हणे ललने तुझवरुनी, कमलापर्णा ओवाळीचे. तुझे देखत वदन, वाटे ओवाळुनी सांडावा प्राण. तुवा नयन कटाक्ष बाणे करून, मनमृग माझा विंधिला. तुझे पदकमळ जेथे उमटले, तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे. तुवा पसरोणी शृंगार जाळे, आकळिले चित्त मीना. मज माळ घाली सत्वर, तुझे दास्य करीन निरंतर. माया वेशधारी मुरहर, हास्यवदने बोलतसे. म्हणे मी तुझ वरीन त्वरित, पहिल तो न्यग्रोध तरू दिसत. माझे त्यात आहे आराध्य दैवत, नवस तेथे केला म्या. लग्ना आधी पतीसहित, तेथे करावे गायन नृत्य. परी मी जेथे ठेवीन हस्त, तुवा तेथेची ठेवावा. मी जे दाविन हाव भाव, तूही तैसेच दावी सर्व. तेथे अणुमात्र उणे पडता देव, क्षोभेल मग तुझवरी. महाखडतर माझे दैवत, सकळ ब्रह्मांड जाळील क्षणात. असुर तियेसी अवश्य म्हणत, सांगसी तैसा वर्तेन मी. ऐसा भुलवुनी तयासी, आणिला तो वटच्छायेसी. मग नमुनी दैवतासी, आरंभी नृत्य मोहिनी. मोहिनी नृत्य करीत, अष्टनायिका तटस्थ पाहात. किन्नर गंधर्व तेथ, गायन ऐकता भुलले. देव सर्व षटपद होऊनी, सुवासा तिच्या वेधुनी. गुप्त रूपे गुंजारव करीती वनी, परी ते कामिनी कोणा नेणवे. तिचे सुस्वर ऐकता गायन, विधी कुरंग गेला भुलोन.
कुंभिनी सोडून करावया श्रवण, कद्रुतनय येऊ पाहे. मोहिनी जेथे ठेवी हस्त, असुरही तैसेच करीत. आपुले मस्तकी ठेवीत, आत्मकर मोहिनी. मग असुरेही श्री हात, ठेविता भस्म झाला तेथ. मोहिनी रूप त्यागून भगवंत, चतुर्भुज जाहला. वटरूप सोडोनी देख, प्रकट झाला मदनांतक. हरिहर भेटले झाले एक, देववर्षती सुमनमाळा. मोहिनी रूप जेव्हा धरिले, पाहोनी शिवाचे वीर्य द्रवले. भूमीवरी पडता अष्टभाग झाले, अष्टभैरव अवतारते. असितांगरुरु चंड क्रोध, उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध. संहार भैरव आठवा सुप्रसिद्ध, अंशावतार शिवाचे. भस्मासुर वधिला हे मात, प्रगटता त्रैलोक्य आनंद भरीत. हस्त धरोन रमा उमानाथ, येते झाले कैलासा. अंबिका तत्काळ प्रगटोन, करी हरिहराते वंदन. दोन्ही मूर्ती बैसवून, करी पूजन हैमवंती. हरिहर नारायण नागभूषण, शिव सीता वल्लभ नाम सगुण. पंचवदन पन्नग शयन, कर्पूर गौर कमलोद्भव पिता. पिनाकपाणी पितांबरधर, नीलकंठ नीरद वर्ण शरीर. वृंदारकपती वृंदावनासी मधुहर, गोवाहन हर गोविंद. चंद्रशेखर शंखचक्रधर, विश्वनाथ विश्वंभर. कपाल नेत्र कमनीय गात्र, लीला विचित्र दोघांची. मुरहर माया मल्लहर, व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर. अंधकमर्दन अघबकहर, असुरमर्दन दोघेही. सिद्धेश्वर सिंधुजावर, निस्सार निरहंकार. नगतनयावर नंदकिशोर, ईशान ईश्वर इंदिरापती. क्षारवर्णतनु क्षीराब्धी शयन, एक ब्रह्मादि वंद्य एक ब्रह्मानंद पूर्ण. त्या दोघांसी पूजोन, आनंदमय जगदंबा. आता श्रोते सावधान, पुढे सुरस कथा अमृताहुन. वीरभद्र जन्म शिवपार्वती लग्न, आणि षडानन जन्म असे. शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ, गौतमी स्वर्धुनी भेटो येत. या अध्यायी कैलास वैकुंठनाथ, एके ठाई मिळाले. तरी या सिंहस्थी भाविक जन, ग्रंथ गौतमी करीती स्नान. अर्थजीवनी बुडी देऊन, अघमर्षणी निमग्न जे. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, सुखावला तेथेची प्रसिद्ध. जेथे नाही भेदाभेद, अक्षय अभंग सर्वदा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत श्रोते अखंड, द्वादश अध्याय गोड हा. श्री सांब सदाशिव अर्पणम् अस्तु. शुभं भवतु.